हाय गाईज, तर मी आज मम्मी पप्पाच्या इथं आली आहे बघा स्वयंपाक बनवण्यासाठी. कारण पप्पा म्हटले की मम्मीला मदत कर स्वयंपाकाला. मम्मी पोळ्या बनवल्या, भाजी बनवली मस्तपैकी छान अशी चिकनची. कारण की ना पप्पा आहेत ना सामान भरत होते गावाला देण्यासाठी टेम्पोमध्ये. कारण की ना काही सामान गावाला द्यायचं आहे आम्हाला. पप्पाला गावचं घरी आहे ना गावी, त्यामुळं आणि माझ्या बहिणीचा साखरपुडा पण आहे, त्यासाठी आम्ही गावी जाणार आहोत. तर मग तिथं पप्पा म्हटले की दुसऱ्यांच्या इथं राहण्यापेक्षा आपण आपल्या इथं राहिलेलं बरं, नातेवाईकांकडं सोय होते न होते. कारण की खूप मोठी फॅमिली आहे. मग राज आणि जयेश ना जेवत होते मस्तपैकी बरं चिकनची भाजी पोळी एकदम चालू होतं त्यांचा. जयेश बघा कसा लाजायला लागला. व्हिडिओ काढायचा म्हटलं ना जेड्याला लेस कंटाळा आहे बरं गाईज. मग शेवटी ना इकडं माझे मामा आणि ते वाट बघत होते अमोलची. कारण की अमोल हे घेऊन गेला होता, स्कूटी घेऊन गेला होता आणि सामान आणत होता माझ्या बहिणींकडून. मग त्यानंतर आहे ना बघा आम्ही इकडे बसली. त्यानंतर आमचा पण दिवस आला जायचा बघा गावाला. मग मी आणि माझे मुलं जाणार होतो बरं. तर हे बघा बस स्टँड. मी फर्स्ट टाइमला ट्रॅव्हल करत होते बरं माझ्या मुलांना घेऊन. या अगोदर मी कधीच गेलेली नाही आहे ट्रॅव्हलला. तर मग मस्तपैकी बस स्टँड एन्जॉय करत होते आणि बसवरती तर सफर एन्जॉय करत होते, स्वतःला बघत होते. मग शेवटी ना फायनली बसलो बरं बसमध्ये. आणि बस पण अशी बघितली मी, बापरे डायरेक्ट आमचं 550 तिकीट गेलो. स्लिपिंग कोच बघितली मी. म्हणलं काय पागली विद्या तू, रेल्वेने गेली असे तर बरं झालं असं, रेल्वेने गेली असे झालं असं 100-200 काम. मग तिथं खूप गर्दी होती, एवढी स्लिपिंग कोच बस असून आणि एवढं तिकीट असून. मग शेवटी आम्ही ना एवढ्या मस्तपैकी चांगली जागा शोधली होती बसण्यासाठी. जागा शोधून चांगली पकडून आराम करून माझे मुलं पण बसले होते. निघालो, उतरलो बरं 3 तास प्रवासानंतर गेला मंठ्याला उतरल्यानंतर आहे ना आम्ही ना थोडं पायी गेलो बरं. आम्हाला ना लागली होती भूक. माझा मुलगा मला जाऊच देत नव्हता पुढे. मम्मी चल. मग आलो शेवटी घरी आल्यानंतर हे बघा माझ्या पप्पाचं गावचं घर एकदम छोटंसं आणि एकदम छान असं. पप्पांनी 3 रूमा बांधलेल्या आहेत. हे समोरचं हॉल आहे बरं. हॉल नंतर आहे ना हे त्यांचं आहे ना रूम आहे मधातलं की बाबा बेडरूम छोटंसं. आणि हे इकडे किचन आहे. किचन पण छान आहे. किचनमध्ये तेवढी थंडी वाजत होती की कारण की वरतून फक्त पत्र टाकलेले आहेत आणि दरवाजा हे काहीच नाही लावलेलं, समोरून डायरेक्ट हवा येते. आणि मस्त वातावरण होतं बरं का तिथलचं. माझ्या बहिणीनं स्वयंपाक बनवत होत्या. पप्पांनी तर नेऊन सामानाचा सेटअप पण लावला होता माझ्या बहिणीने. त्यांनी त्या अगोदर गेल्या होत्या. राज उड्या मारायला लागला गेल्या मी आलो बाबाच्या गावच्या घरी आलो. मला एवढं हसायला होतं तर राजकडे बघून. मग इकडे ना ते पाहुणे बसलेले होते काही आमचे, माझ्या बहिणीचे हस्बंड आहे. शेवटी सगळा कंटाळा दूर करून आम्ही ना ज्यांच्या इथं कार्यक्रम होता त्यांच्या इथं गेलो. म्हणजेच माझ्या काकाच्या घरी, त्यांच्या इथं साखरपुडा होता त्यांच्या इथं. तिथं गेले मी. भाऊन ते म्हणत होते का बरं लेट आली, लवकर यायचंच ना. मी म्हटलं मुलांची शाळा होती, मला एवढं लवकर यायला जमत नव्हतं. तरी पण आम्ही आलो. मग नंतर त्यांचं चालू होतं बघा पुऱ्या बनवणं. कारण की त्याच्या आहे ना त्यांनी हे बनवलं होतं गुलाबजामुन. मग नंतर आहे ना इकडं आमची गॉसिप चालू होती बरं. आमच्या एजची समजा माझ्या 3 बहिणींची, वहिनीची, माझी अशी गॉसिप चालू होती आमची. आणि मुलं खेळत होते. मग नंतर दिवस दुसरा आला बरं. सकाळी पप्पाच्या दारासमोर बघा जास्त घरं नाहीत पण जेवढे आहेत तेवढे छान आहेत. आणि हे बघा पप्पाचं घर किती मस्त एकदम फ्रेश, गावातलं घरच वाटायला लागले. रात्री तरी तुम्हाला अंधारात दिसलं नाही पण आता दिवसा बघा प्रॉपर उजेड दिसायला लागलाय बरं. मग त्यानंतर इकडे माझ्या बहिणी स्वयंपाक ह्या करत होत्या बाबा लवकर. आणि माझा भाऊ इथं बाहेर होता. मग मी माझ्या काकाच्या घरी आले. काकाच्या घरी बघा किती मस्त मंडप सजवला आहे, रांगोळ काढली. कारण की आता आज साखरपुडा आहे त्यामुळं. आणि काही लोक बसलेले पण आहेत. मग नंतर मी ना वापस रिटर्न जाण्यासाठी निघाले. कारण की ना मला घरी जाऊन मला स्वतःचं पण आवरायचं होतं आणि मुलांचं पण आवरायचं होतं म्हटलं. आणि तिकडे ना मी हिरव्या मिरच्या घ्यायला गेले होते. आम्हाला भाजीला हिरव्या मिरच्याच नव्हत्या म्हणून. आणि गावाकडचं बघा हे वातावरण, एवढ्या पाण्यातून आम्ही येत होतो. रोज तिथून तसंच पाणी वाहते असं वाटते मला. मग आणि गावाकडचे घरं पण असं वाटायले पाहून खरंच गावाकडचं वातावरण आहे. मग त्यानंतर एवढं घरं दारं सगळं प्रॉपर जुळवून जाळवून आम्ही शेवटी आलो. मग शेवटी आल्यानंतर आहे ना एवढं छान वातावरणामध्ये माझा भाऊ माझ्यासमोर होता बरोबर. मला काही घेऊन नाही चालला सोबत, हुशारच आहेत बरं भाऊ लोक. मग नंतर माझ्या बहिणीची मी हेअरस्टाईल करत होते माझं आवरून आल्यावर. तिला माझ्या हातचीच हेअरस्टाईल करायची होती आणि मला हेअरस्टाईल छान जमते त्यामुळे. मग आम्ही किती कमीत कमी 5-6 हेअरस्टाईल ट्राय केल्यानंतर तिला आहे ना एक हेअरस्टाईल आवडली आणि मला पण ती जमली प्रॉपर. आणि मग जेवेस फोन घेऊन गेला बरं माझ्याकडचा आणि येडावाकडा कसा पण व्हिडिओ काढला बघा त्यांनी बाहेर मंडपामधला. मला मी व्हिडिओ काढतो म्हणून बघा कसा काढला, तुम्हाला ओळखायला तरी यायला का. असं फास्ट मोशनमध्ये त्याने व्हिडिओ काढला. आणि तो व्हिडिओ मी म्हटलं जाऊ द्या आता लेकरांनी बनवलाय पहिल्यांदा काढलाय तर राहू द्या म्हणून. नाही तर मी त्याला असे फटके देणार होते ना, खूपच जास्त देणार होते. मग व्हिडिओ काढल्यानंतर प्रॉपर असा आणि असा हा व्हिडिओ चालू असतानंतर मी माझा स्वतःकडे फोन घेतला आणि मी स्वतः बघा मंडपात बसले. कारण की साखरपुड्याची तयारी झाली होती आणि मी ना मस्तपैकी आवरून बसले होते. कानातले हे सगळं नकली होतं बरं, असली काही नव्हतं. पण ते दाखवावं लागतं ना गावाला, माझ्याकडे नाही आहे त्यामुळं मी घातलं तसं नकली आणून. आणि इथं जयेश बघा माझ्या बाजूला वाचला. जयेश म्हणते मम्मी तू नको काढू आता एवढ्या याच्यात. मी म्हटलं काढू दे रे. आणि माझी बहीण बघा मस्त बसलेली आहे.
त्यानंतर मग समोर आहे ना वंदना घेत होते, कारण की आमच्यामध्ये वंदना घेतात बरं. आणि म्हणजे वंदना चालू होती, सगळी पब्लिक एवढी चालू बसलेली होती बघा, इथे वंदना चालू होती. माझी बहिणीने नंतर वंदना घेतली. त्यांनी वंदना म्हटल्यानंतर एंगेजमेंटचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रॉपर मग नंतर आहे ना ते असतात मुलींना बसवतात, मुलाला बसवतात आणि हळद कुंकू लावून आहे ना त्यांना पैसे देतात. साखर, खडी साखर, पेढा खाऊ घालून पैसे देतात. 100, 50, 500 आपल्या मर्जीनुसार पैसे देतात. आणि मुलींनी ते घेतल्यानंतर किंवा मुलाने ते घेतल्यानंतर मग तो कार्यक्रम प्रॉपर होऊन जातो. मग त्यानंतर मी जेवायला बसले, कारण की मला रिटर्न यायचं होतं. माझ्या मुलांना मी जेव घातलं, मग मी जेवले. वरण, बटाट्याची भाजी, पोळी, मस्त स्वयंपाक होता, छान असं स्वयंपाक. माझा भावाचा मुलगा आहे आणि इथे ते ना सासरकडचे मंडळी होते काही, ते पण खात होते. मग नंतर मी फोटो सेशन बघायला गेले नवरदेव नवरीचं. आम्ही एवढं सगळं त्यांना पोच सांगत होतो तिथे, की असं पोच दे, तसे दे. गावाकडचं वातावरण होतं मस्त असं. आणि गावाकडे ना सहसा अशाच जागेवर आहे ना फोटो काढतात, बाहेरच्या वातावरणामध्ये सगळे झाडं झुडपं सगळे येऊ देतात. माझी बहीण पोच सांगत होती आणि आम्ही सगळे बघत होतो पोच. आणि फोटोग्राफर पण पोच सांगत होता, अशा पोच द्या, तशा पोच द्या. इकडे नवरदेव नवरीच्या पोच देणं झाल्यानंतर तर मग त्यानंतर आहे ना त्यांच्या पोच बघून बघून कंटाळल्यानंतर आणि मला पण एन्जॉय वाटत होता बरं. मला असं वाटलं यार आपण आमच्या टायमाला काहीच नव्हतं, माझ्या टायमाला तर काहीच नव्हतं बरं. माझा साखरपुडा हे झाला होता ते एकदम साधा सिंपल झाला होता, असा काहीच प्रकार घडला नव्हता. त्यामुळं मला जरा आश्चर्य वाटत होतं. मग नंतर मी माझा घरी गेले बरं आवरण्यासाठी. बॅग पॅक केली, मम्मीला काढून दिले सगळं सोनं हे. म्हटलं बाबा धर बाबा मम्मीचं थोडंफार होतं माझ्याजवळ ते कानातले. आणि मग त्यानंतर आम्ही निघालो. इथं आम्हाला वाटं लावलं माझ्या मामाच्या मिनी गाडीमध्ये आम्ही गेलो बरं. मामाने केली होती मिनी गाडी, आम्हाला काही खर्च नाही लागला, 500 रुपये वाचले माझे. आणि हॅपीली आम्ही आलो पण घरी. त्यानंतर आहे ना इथे एवढी जागा असून पण आहे ना एवढी पब्लिक रिकामी होती, म्हणजे जागा रिकामी होती. आणि असं केल्यानंतर मी प्रॉपर पोच दिल्यानंतर आणि एवढं थकल्यानंतर शेवटी एक झोप घेतली मी तिथं गाडीमध्ये. आणि आम्ही सकाळी रात्री 9:30ला आलो. आवडला असला व्हिडिओ तर नक्की